हॅलो. हॅलो बाळांनो. येस सर. हॅलो. हा, कुठपर्यंत आलेलं काल आपलं परवा? एक्सटेन्शन ऑफ कॉचेस इंटिग्रल फॉर्म्युला स्टार्ट केले. फक्त या पुढचं एक्झाम्पल नाही घेतलं? एक्झाम्पल झालंय सर एक. कुठलं? होल इंटिग्रल ऑफ सी झेड प्लस 3 अपॉन 2 झेड स्क्वेअर प्लस 3 झेड मायनस 2 झेड. -2 झालं का? येस. इव्हॅल्युएट इंटिग्रल ओव्हर सी. सर ते एक्झाम्पल अजून राहिले म्हणलं होतं ना तुम्ही, पुढे सोडवायचं. कुठपर्यंत आलेलं? टेक आउटसाइड एफ ऑफ झेड इक्वल टू झेड प्लस 3 अपॉन झेड प्लस 2. हा, आणि एफ ऑफ झेड काय घेतलंय आपण? एफ ऑफ झेड काय घेतला? झेड प्लस 3 अपॉन झेड प्लस 2. झेड प्लस 3 डिवायडेड बाय झेड प्लस 2 हा कन्सिडर केला. इथपर्यंत आलंय का? येस सर. येस. ठीक आहे. आता झेड इक्वल टू काय आलंय? झेड इक्वल टू 1/2 झेड नॉट का झेड इक्वल टू 1/2 आउटसाइड दी सर्कल, बरोबर ना? असं झालंय ना? हॅलो. झेड इक्वल टू -2 लाईज आउटसाइड. -2 लाईज आउटसाइड. इनसाइडला काय आहे? इनसाइडला झेड इक्वल टू 1/2. झेड इक्वल टू 1/2. क्लिअरली झेड इक्वल टू 1/2 ना, का -1/2? लाईज इनसाइड झेड इक्वल टू -2 आउटसाइड ना. येस. आता झेड इक्वल टू -2 आउटसाइड आहे म्हणजे दॅट इज एफ ऑफ झेड इज एनालिटिक. झेड इक्वल टू -2 आउटसाइड आहे, त्याच्या सर्कलच्या आतमध्ये नाहीये, त्यामुळे काय म्हणायचं? एफ ऑफ झेड इज एनालिटिक इन and within curve C. Within curve C किंवा एनालिटिक इन C म्हटलं तरी चालेल. आता एफ ऑफ झेड एनालिटिक आलं, मग इथं झेड नॉट ची व्हॅल्यू काय आली रे ह्या केस मध्ये? जो इनसाइड असतो तो झेड नॉट. हिअर झेड नॉट इक्वल टू 1/2. जो इनसाइड आहे त्याला काय म्हणायचं? झेड नॉट म्हणायचं. कळतंय का? हॅलो. येस. खाली म्हणा बाय कोचीज इंटिग्रल फॉर्म्युला. बाय कोचीज इंटिग्रल फॉर्म्युला. काय सांगतो कोचीज इंटिग्रल फॉर्म्युला? सांगा. कोचीज इंटिग्रल फॉर्म्युला. होल इंटिग्रल ऑफ C1 एफ ऑफ झेड अपॉन झेड मायनस झेड नॉट dz. एफ ऑफ झेड अपॉन झेड मायनस झेड नॉट dz इक्वल टू काय? तर मायनस असतो ना.
काय झालं? काय झालं? मायनस आहे ना नंतर सर, मायनस होल इंटिग्रल ऑफ C2 f of z upon z मायनस. मायनस कोची इंटिग्रल फॉर्म्युला बघ बाळा. इंटिग्रल फॉर्म्युला दिलेला बघा की व्यवस्थित. एक्सटेन्शन मध्ये 2 C1 आणि C2 असतात. इंटिग्रल एफ ऑफ झेड झेड मायनस झेड नॉट डी झेड इक्वल टू 2 पाय आय एफ ऑफ झेड नॉट. ठीक आहे. हॅलो. येस सर. मग एफ ऑफ झेड ची व्हॅल्यू झेड प्लस 3 झेड प्लस 2 झेड मायनस 1/2 dz इक्वल टू काय येतंय? हम्म 2 पाय आय एफ ऑफ 1/2. जिथं झेड आहे तिथं 1/2 पुट करायचं आपल्याला फक्त. आता एफ ऑफ झेड मध्ये जिथं जिथं झेड दिसतंय तिथं 1/2 पुट करायचं. हे समजलं काय लिहिलं ते? येस सर. मग इंटिग्रल ओव्हर सी झेड प्लस 3 डिवायडेड बाय 2z स्क्वेअर काय पुढं 2z स्क्वेअर प्लस 3z मायनस 2 dz इक्वल टू 2 पाय आय एफ ऑफ 1/2 झेड ची व्हॅल्यू 1/2 टाकायची. आता 1/2 प्लस 3 1/2 प्लस 2 सांगा सिम्प्लिफिकेशन काय येतं? न्यूमरेटरला 7/2 येईल. डिनॉमिनेटरला 5/2. 7 दुने 14 14 पाय आय डिवायडेड बाय 5 आन्सर येईल. काय अडचण आहे याच्यात? हॅलो हॅलो, याच्यात काय अडचण आहे का? नाही हॅलो, सर. समजलं काय? समजलं का? जो आउटसाइड आहे तो न्यूमरेटरच्या डिनॉमिनेटरला लिहायचा फॅक्टर, आणि जो इनसाइड आहे तो ऍज अ झेड नॉट कन्सिडर करायचा, फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुट करायची. कळलं? येस सर. हा, पुढे झालंय ना लिहून ते? येस सर. पुढे इव्हॅल्युएट इंटिग्रल
इंटिग्रल ओव्हर सी ई रेस टू 3z अपॉन z मायनस I dz where C is the curve C is the curve mod z minus 2 plus mod z plus 2 equal to 6. Mod z minus 2 plus mod z plus 2 equal to 6. कुठल्या टाइपचा कर्व आहे रे हा? नोट मध्ये वाचा. नोट दिलेला आहे तुम्हाला. काय दिलेलं आहे नोट मध्ये? स्टार्टिंगला नोट दिलेले त्याच्यामध्ये वाचा काय दिलेलं आहे. mod z minus c plus mod z plus c equal to k represents काय? इलिप्स. लाईन इंटिग्रेशनच्या स्टार्टिंगला दिलेले नोट बघा, वाचा. हॅलो. Ellipse is an ellipse with focus at C, 0. खाली म्हणा क्लिअरली. mod z plus z minus 2 plus z plus 2 equal to 6 is an ellipse ellipse स्पेलिंग एकच येल असते ना. ellipse with focus किंवा फोसाय म्हणा. फोसाय at 2 0 and minus 2 comma 0 with major axis axis A equal to K. K म्हणजे 6 येते ह्या केस मध्ये. बरोबर आहे का? हॅलो हॅलो. C, 0 येत आहे ना तिथं. C, 0 minus C, 0 मेजर ऍक्सिस A equal to K आणि मायनर ऍक्सिस चा फॉर्म्युला काय? B square equal to K upon B 2 square brackets equal with to minus C square. हाँ K by 2 square
मायनस सी स्क्वेअर. काय सी ची व्हॅल्यू? हा खूप करा की मग. आता आपल्या फॉर्ममध्ये काय पाहिजे? f of 2 पाहिजे बरोबर ना. तो जस्ट यू पुट x इक्वल टू 2 x इक्वल टू 2 टाका, x इक्वल टू 2 टाका, f डॅश ऑफ 2 चला f डबल डॅश ऑफ 2 हे मला माहिती की f क्यू ऑफ 2 बी इक्वल टू काय आलं? f डॅश ऑफ 2 डबल डॅश ऑफ 2 √5. प्लस और मायनस √5 येतं, पण लेंथ कधी निगेटिव्ह नसते त्यामुळे पॉझिटिव्ह लिहितो आपण. कळतंय का? And minor axis is b equal to √5. ह्याच्यात काय अडचण आहे का बघा. नाही सर. हा 6 येईल आणि हा √5. plus x minus 2 bracket 2 divided by 3 factorial into f cube of 2 simplify f of x equal to 40 plus d x minus 2 minus 2 bracket plus bracket bar x minus 2 bracket dot f of x 2x cube x square plus e minus 6 is equal to 8 plus 50 x minus 2 plus 19 x minus 2 bracket square plus 2 times x minus 2 bracket. Okay. So it expand. Then by simplify plus simplify plus do not simplify this. Then expand this one function in terms of x minus 1. Which are calculating. Understand? हॅलो हॅलो बाळानो. येस सर. काय अडचण इथं? आहे का काय? नो सर. फोकस जे असतात ते इथं आतमध्ये असतात बघा. तुम्ही म्हणताला इथं नाहीये. फोकस आतमध्ये असतो. इथं कुठेतरी येईल बघा. -20 20 ते काय दाखवायची गरज नाहीये. लक्षात ठेवा फक्त. कळतंय का? मेजर ऍक्सिस वर समान अंतरावर असतात फोकस कुठेतरी. कळतंय का?
हॅलो, येस सर. इथं कुठेतरी असेल फोकस. ते आता लिहित बसत नाही, त्याची गरज पण नाही आपल्याला. आता फक्त याच्यामध्ये काय बघायचं आपल्याला, डिनॉमिनेटरला काय आहे इथं. Z-1. नाव Z minus I equal to 0, that is Z equal to I. बरोबर. पॉइंट काय आला? 0, 1. पॉइंट इक्वल टू 0,1. ठीक आहे. हॅलो, आता 0,1 हा इनसाइड द सर्कल असेल का आउटसाइड असेल? अरे, ही लेंथ टोटल 6 आहे, म्हणजे हा पॉइंट झाला 6, 0. हा झाला 0,5. तर माझा क्वेश्चन आहे 1,0 पॉइंट, सॉरी 0,1 पॉइंट इनसाइड असेल का आउटसाइड असेल? Inside. इनसाइड. √5 म्हणजे किती येतं? √5 2 पॉइंट समथिंग ना. √4 चा 2 येतो, 5 पेक्षा लहान. 2 पॉइंट समथिंग म्हणजे 1 हा नॅचरली कुठे येईल? इनसाइड. इथं कुठेतरी येईल पॉझिटिव्ह ऍक्सिस वर, बरोबर ना? येस सर. वन कॉमा 0. मग खाली म्हणा क्लिअरली. Z equal to I lies clearly Z equal to I lies inside the curve C. Inside the curve C. F of Z काय घेणार रे? F of Z काय घेणार? e⁻³ दुसरा कुठला पॉइंटच नाहीये ना. टेक f of Z equal to e⁻³ कसलं फंक्शन आहे? e⁻³ कसलं फंक्शन आहे? Exponential. एक्सपोनेन्शियल फंक्शन कसं असतं? डेरिव्हेटिव्ह ऑलवेज एक्झिस्ट. म्हणजे f of Z कसा झाला? एनालिटिक झाला. कळते का? क्लिअरली f of Z इज एनालिटिक इन C. कळते का? येस सर. मग एनालिटिक असेल तर आपण काय म्हणतो? बाय कोचीज सॉरी Z नॉट कन्सिडर करा अगोदर. हिअर Z नॉट इक्वल टू काय येईल?
झेड नॉट इक्वल टू काय येईल? आय येणार ना, इनसाइड ला कुठला पॉइंट आहे? आय. इथंच तुम्ही काय करा, एफ ऑफ झेड नॉट ची पण व्हॅल्यू काढून काढा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल पुढे आणखी. एफ ऑफ झेड नॉट काय येणार? एफ ऑफ आय काय येतं? ई रेश टू 3i. कळतंय का? हॅलो हॅलो बाळांनो, येस सर. खाली म्हणायचं बाय कोचीज इंटिग्रल फॉर्म्युला. काय सांगतो कोचीज इंटिग्रल फॉर्म्युला? बाय कोचीज इंटिग्रल फॉर्म्युला काय सांगतो रे? इंटिग्रल ओव्हर सी एफ ऑफ झेड अपॉन झेड मायनस झेड नॉट dz इक्वल टू 2 पाय i एफ ऑफ झेड नॉट. झेड नॉट ची व्हॅल्यू पुट करा. e रेश टू 3z झेड मायनस i dz 2 पाय i एफ ऑफ i. याची व्हॅल्यू आपण काढलेलीच आहे ऑलरेडी. काय आलेली व्हॅल्यू? व्हॅल्यू काय आल्या? e रेश टू 3. काय अडचण? e रेश टू 3i ला काही जण cos 3 प्लस i sin 3 असं पण लिहितात. ऍज इट इज ठेवलं तरी चालेल, सिम्प्लिफिकेशन केलं ठीक आहे. Terms of this interview, x plus h. X here. झालं? झालं का रे? काय अडचण आहे? Plus x minus x. आहे का काय प्रॉब्लेम? नो सर. पुढे घ्या. इव्हॅल्युएट इंटिग्रल e रेश टू 2z डिवायडेड बाय z प्लस 1 dz where C is the circle. C is the circle mod z equal to 3. Let I equal to सर्कल आहे मॉड z इक्वल टू 3. याचा अर्थ काय येतं?
सर्कल कसं आहे ते ओरिजिन. Center at origin. दॅट इज सर्कल विथ सेंटर ॲट ओरिजिन and radius 3. Radius r equal to 3. काढा. काय आलं? ओरिजिन याची रेडियस 3 आहे, म्हणजे हा पॉइंट किती झाला 3,0. इकडं 0,3, इकडं -3,0. बरोबर का रे? हॅलो 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 येस सर. याच्यात काय अडचण? डिनॉमिनेटर काय दिसतंय? हॅलो Z+1 ब्रॅकेट. म्हणजे झेड इक्वल टू काय येणार? -1 येईल ना. -1 प्लस 0 आहे. पॉइंट काय आला? आता -1,0 हा सर्कलच्या आतमध्ये असेल का बाहेर मध्ये? आतमध्ये. इथं कुठेतरी असेल. क्लिअरली
हॅलो, आवाज येतोय का रे? येत नसल्यानंतर सांगायचं ना. हा, एफ ऑफ झेड इक्वल टू ई रेस टू 2z काय झालं? अनालिटिक झालं ना. फंक्शन एक्सपोनेन्शियल फंक्शन इज अनालिटिक एव्हरीवेअर. लक्षात ठेवा. एफ ऑफ झेड इज अनालिटिक इन कर्व सी. आता हा ठीक आहे. पुढं झेड नॉट काय येणार रे? झेड नॉट काय आलं बाळांनो? -1. आता झेड प्लस 1 ची पॉवर किती आहे? 4. म्हणजे एन ची व्हॅल्यू 4 झाली ना इथं. बरोबर आहे ना? येस. मग एन जर 4 असेल तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह कुठपर्यंत काढायचं असतं? फॉर्म्युला बघा फॉर डेरिव्हेटिव्हचा. कुठपर्यंत? अरे डेरिव्हेटिव्ह कुठपर्यंत काढायचं असतंय? हॅलो, अरे फॉर्म्युला फॉर डेरिव्हेटिव्ह लिहिलेले आहेत की कोचीज इंटिग्रल फॉर डेरिव्हेटिव्ह लिहिलंय का? dn-1 आहे का? हॅलो, अरे बाळांनो फॉर्म्युला लिहिलेला आहे का तुमच्याकडे? कोचीज इंटिग्रल फॉर डेरिव्हेटिव्ह. येस. मग सांगा की काय येतं कोचीज इंटिग्रल फॉर डेरिव्हेटिव्ह? इंटिग्रल 2 पाय एफ ऑफ झेड अपॉन झेड मायनस झेड नॉट रेस टू एन dz इक्वल टू 2 पाय I divided by n-1 factorial dn-1 by dx raised to n-1 f of z किंवा z raised to n-1 f of z किंवा fn-1 z येते. कळतंय का? हॅलो, n-1 म्हणजे 3 पर्यंत अपडेट झेड काढायचा. काय तो अपडेट झेड? 2 into e raised to 2z. 2 e raised to 2z f डबल डॅश झेड. सांगा f डबल डॅश 4 e raised आणि f ट्रिपल डॅश. to 2z. आपल्याला f ट्रिपल डॅश -1 काढावा लागेल. काय ते? 8 e raised to -2 बरोबर का? Yes. -2 by Cauchy's integral formula for derivative. By Cauchy's integral formula
फॉर डेरिव्हेटिव्ह. सांगा. इंटिग्रल ओव्हर सी एफ ऑफ झेड अपॉन झेड मायनस झेड नॉट रेस टू n n dz इक्वल टू हा 2 pi I upon n minus 1 factorial. एफ एन मायनस 1 झेड नॉट. ठीक आहे. व्हॅल्यू टाका. इंटिग्रल ओव्हर सी एफ ऑफ झेड म्हणजे ई रेस टू 2 झेड झेड मायनस 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 प्लस होईल झेड प्लस 1 रेस टू 4 डी झेड इक्वल टू काय काय येणार रे? 2 pi I upon 3 एन मायनस 1 ची व्हॅल्यू काढलेलीच आहे आपण ना. yes 3 factorial. हा F3 म्हणजे एफ ट्रिपल डॅश ऑफ झेड नॉट म्हणजे मायनस 1 येते. बरोबर ना. Yes sir. त्याची व्हॅल्यू काढलेली आहे तुम्ही. टाका. 3 फॅक्टोरियल किती येतं? 6. काय आलं? 8 ई रेस टू मायनस 2. 2 3 आलं 8 पाय आय बाय 3 ई रेस टू मायनस 2. हे फायनल आन्सर असतं. याच्यात काय अडचण आहे का बघा. हॅलो. काय अडचण आहे का? No, sir. समजलं सगळ्यांना? Yes, sir. डेरिव्हेटिव्ह कधी वापरायचं लक्षात आलं का? कधी वापरतो? डिनॉमिनेटरच्या फॅक्टरची डिनॉमिनेटरचा जो फॅक्टर आहे त्या फॅक्टरची पॉवर जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त असेल तर आपल्याला फॉर्म्युला फॉर डेरिव्हेटिव्ह वापरायचा कोचीज इंटिग्रलचा. कळते का? Yes, हॅलो. sir. Yes sir. झालंय का? हे लिहून झालं का? Yes sir. अटेंडन्स घेऊया आणि मग थांबू. आता एक्झाम्पल पूर्ण होणार नाही आपलं. लिहून झालंय का बघा. Yes sir.
The attendance. 1 present. 2 present. 3 present. Five present. 6 present. 7, 8, 9, 10. 11. 12 present. 13 present. 14 present. Fifteen present. 16 present. 17 absent. 18 present. 19 present. 20 absent. 21 present. 22 present. 23 present. 24 present. 25 present. 26, 27, 28, 29 present. 30, 31 present. 32, 33, 34, 35, 36 आहे का जागा? 37. Yes, sir. Present. 39, 40. 41 present. 42 present. 43 present. ओके, उद्या बघू राहिले.